नमस्कार दर्शको, आपले बदलापूरच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी निखिल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. जसे की आपल्याला माझ्या प्रभाग क्रमांक 16 मधून रोहन पाटील यांचा दणदणीत विजय झालाय आणि त्यांची विजय रॅली आता आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य त्यांची विजय रॅली पाहायला मिळते आपल्याला. रोहन पाटील यांची विजय रॅली पाहायला मिळते. आपण आता रोहन पाटील यांचा संवाद साधूया. रोहन पाटील यांच्यासोबत संवाद साधूया. चल पुढे एक मिनिट. कसं वाटतंय तुमचा? खरंच बरं वाटतंय. एवढ्या दिवसानंतर रिझल्ट लागला. 2 तारखेला निवडणुका झाल्या होत्या आणि आज 18 दिवसाच्या परीक्षा बोलू शकतो आपण निवडणूक आयोगाने आपली घेतली पेशन्सची. तर खरंच खूप बरं वाटतंय. आणि मी जितका आनंदी आहे तितकेच आमचे शिवसेनेचे पदाधिकारी, माझे मित्रमंडळी आणि आमचे कार्यकर्ते उत्साही आहेत. तुम्ही बघू शकता सगळे नाचतायत. आता आमची रॅली पूर्ण आमच्या दोन्ही वॉर्डमध्ये फिरणार आहे. नक्कीच आमचा नगराध्यक्ष बसला नाही त्याची आम्हाला थोडीशी खंत आहे, थोडी नाराजगी आहे आमच्या मनामध्ये. पण काही हे नाही, पुढच्या वेळेस आम्ही नक्की शिवसेनेचा भगवा परत एकदा फडकवू. आणि आता कशा प्रकारे पुढे प्रभागाचं काम माझ्या अंदाजे मी सगळ्यात जास्त विजनरी असेल बदलापूरमध्ये. माझ्याकडे जे विजन आहे माझ्याकडे जे इनोव्हेटिव्ह आयडिया आहे ते मी नक्कीच इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करेन यावेळेस. आणि नगराध्यक्षामध्ये काय फुटत आहे, काम कमी पडलं का, सीट नाही असं तुम्हाला वाटतं? जरी नगराध्यक्ष आमचे नसले तरी ते आमचे मित्र पक्षाचे नगराध्यक्ष आहेत. तसेच नगरविकास मंत्री पूर्ण महाराष्ट्र राज्याचे जेवढ्या नगरपालिका आहेत त्यांचे नगरविकास मंत्र्याच्या अंडर असतात. आणि नगरविकास मंत्री आमचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आमचे मुख्य नेते आहेत आणि आमचे एकदम जवळचे आहेत. शिंदे साहेब आमच्यावरती विशेष त्यांचा प्रेम आहे. नक्की शिंदे साहेब आम्हाला पाहिजे तेवढे फंड देतील आणि पुढे विकासाला म्हणजे स्टॉप मिळणार, पॉज कुठेच होणार नाही. एकदम वेगानेच विकास होत राहील. आम्हाला माझ्या कार्यकर्त्यांना माझा हात जोडून त्यांच्या समोर मी बोर्ड लावून बोलतो शकतो. त्यांचे पाया पडतोय मी सगळ्यांचे. त्यांच्यामुळे मी आज इथे आहे आणि एवढं भरघोस मतदानी मला त्यांनी निवडून दिलं. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतो आपल्यासोबत होते रोहन पाटील जे युवा नेते आहेत आणि त्यांना प्रचंड बहुमताने त्यांचा विजय झालाय. त्यांची आता भव्य दिव्य रॅली आपण बघू. खरंच खूप आनंद वाटतंय. जसे आमचे रोहन दादा आमच्यासाठी कधीही उभे राहतात, पण आज त्यांचा खरंच विजय झालेला आम्हाला खूप आनंद आहे. आणि आम्ही उत्साह तुम्ही बघू शकता सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे. धन्यवाद. 100% यश आलंय आमच्या मेहनतीला, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीला, रोहन दादाच्या स्वतःच्या मेहनतीला पण यश आलेलं आहे. आज नेहमी आम्ही जन्म मरेपर्यंत आम्ही रोहन दादा पाटील समर्थक राहणार आहोत, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय. जे रोहन पाटील समर्थक आहे ते रोहन पाटील समर्थकच राहतील. कोण कुठे कधी बदलणार नाही. आपण पाहतोय कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया पाहतो. त्यांनाही जेवढा रोहन पाटील यांना आनंद झालाय तेवढाच आनंद आपल्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना झालेला दिसतो. आणि आपण त्यांची भव्य दिव्य रॅली पाहतो आता.
आपण ही भव्य दिव्य रॅली पाहतोय. प्रभाग क्रमांक 16 मधून रोहन पाटील यांचा दणदणीत विजय झालाय आणि त्याच विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पक्षातले लोक जल्लोष साजरा करताना आपल्याला दिसत आहे. रोहन पाटील यांचे कट्टर समर्थक ज्यांना बघितले जाते ते म्हणजे जय शिंदे. जय शिंदे आपल्यासोबत, आपण त्यांच्यावर संवाद साधूया. दादा, काय भावना तुमच्या? खूप आनंद होतोय. आनंद म्हणजे मावत नाहीये आणि अक्षरशः रोहन सारखा नेता आम्हाला लाभलाय ही आमची सौभाग्याची गोष्ट आहे. आणि आता पुढे अजून 30 वर्ष आम्ही नॉनस्टॉप निवडूनच 100%. नक्कीच नक्की. ज्यांना आपण रोहन पाटील यांचे कट्टर समर्थक बोलतो ते म्हणजे जय शिंदे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, ते सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले. त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. आता ही रॅली आपल्याला घोरपडे चौकाच्या साईडला जाताना दिसते. भव्य दिव्य अशी रोहन पाटील यांची रॅली. आपल्यासोबत आपण आता सुरदासी पाटील यांना बघतोय. सर, काय भावना आहेत, कसं वाटतंय? तुम्ही बघू शकता आता कसा मतदारांचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे. आणि आम्ही 20 दिवस याच दिवसाची वाट बघत होतो की कधी निकाल जाहीर होईल आणि आमच्या कार्यकर्त्यांना जल्लोष करता येईल. आणि खरोखरच आज कितीही पैसा होतला तरी माझ्यासारखी लोक जी माझ्या पाठीशी आहेत, माझ्या पत्नीच्या पाठीशी आहेत, माझा पुतणा रोहन याच्या पाठीशी आहेत, आमच्या दादांच्या पाठीशी आहेत, ते आमची साथ कधीही सोडणार नाही. आणि त्याचा अनुभव आता तुम्ही बघू शकता समोर किती पब्लिक आहे. विजन म्हणजे आम्ही कधी इलेक्शन बघून काम करणारी माणसं नाही आहोत. गेली 5 वर्ष इलेक्शन नव्हतं, प्रशासकीय राजवट लागू होती, तरी विविध चांगल्या उपक्रम आम्ही वामनदादांच्या माध्यमातून केलेले आहेत. आणि असेच उपक्रम आम्ही पुढेही करत राहू. चांगल्या चांगल्या योजना आमच्या नागरिकांसाठी आणत राहू. नक्कीच. आपल्यासोबत सुरदासी पाटील होते आणि त्यांनी सांगितलं की त्यांना किती आनंद झाला आणि यापुढे कसे प्रभागातले कामं कसे अजून चांगले होणार आहे या प्रकारे. आता ही रॅली पोहोचली घोरपडे चौकात. रोहन पाटील यांचं औक्षण आपण ठिकठिकाणी करताना बघतो. रोहन पाटील यांचं औक्षण होतं.
गुलाल आपल्याला इथं उतरताना दिसतोय, विजयाचा गुलाल उतरत आहे. नक्कीच आता आपण पाहिलं आपल्यासोबत होतं रोहन पाटील. रोहन पाटील हे प्रभाग 16 मधून त्यांचा दणदणीत विजय झाला आणि त्यांची भव्य दिव्य रॅली चाललेली आहे आता. आणि अजून आपण असे बरेच लाईव्ह करणार आहोत, अपडेट घेणार आहोत. त्यामुळे आपल्या बद्दलवर पाहत राहा. धन्यवाद.